नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी स्मिता रामेश्वर भुजबळ स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज मी मोत्यांचे दागिने शिकवणार आहे। सर्व प्रकारचे हार, सर्व प्रकारचे कमरपट्टे, सर्व दागिने शिकवणार आहे। आता आपण हा पट्टा शिकणार आहे। या पट्ट्यांसाठी साहित्य काय लागणार आहे हे मी सांगणार आहे। तर हा नायलॉन धागा आहे। हा नायलॉन धागा याच्यात आपला दागिना मजबूत होतो, तुटत नाही। आणि हे मोती आपण साइज प्रमाणे जसे लागले आपल्याला तसे घेऊ शकतो। तर कोणाला बारीक लागतात, कोणाला छोटे मोठे काय असेल ते घेऊ शकता, पण मला हेच आवडता म्हणून मी हेच घेतलेले आहेत। तर आता मी शिकवायला सुरुवात करते। लक्ष देऊन बघा। हे चार मणी टाकलेले आहेत मी त्याच्यात। याला पॅक करण्यासाठी आपल्याला मागून याच्या पूर्ण सुई अशी घेतली पाहिजे, तेव्हा हे पॅक होतात। हे अशा प्रकारे तयार होतील। अशा प्रकारे तयार झाल्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा त्याच्यातूनच सुई एक घेऊन दुसऱ्या मण्यातून असं हे पुढे घ्यायचं आहे। बघा आता हे असं घेतल्यानंतर हा स्क्वेअर तयार झालाय। याच्यात आता आपल्याला 3च मणी ओळायचे आहे, कारण आपल्याला याच्यातला एक मणी घ्यायचा आहे म्हणून। बघा हे 3 मणी असे आता असं हे ज्या बॅक साइडनी इकडनं तर या साइडनी तुम्ही अशी सुई घाला, तेव्हाच ते बरोबर जॉईन होईल। हे बघा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने तुम्हाला 4चे हे बनवायचे। पूर्ण पट्टी डबलची पट्टी बनवायची आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला हे तयार करता येईल। तर आता आपण सिंगल पट्टी तयार केलेली आहे, आपल्याला डबल पट्टी तयार करायची आहे। तर डबल पट्टी करण्यासाठी बघा इकडनं जो दोरा असा घेतलेला आहे ना, तसाच तो इकडे पुढे ढकलायचा आहे, आपल्याला घ्यायचं आहे। इथे 3 मणी ओळायचे आहे परत। तीन मणी ओढल्यानंतर परत त्याच्यातूनच घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला शिकवण्यासाठी मी एक एक घेते, नाहीतर मग हे बघा असं घ्यायचंय। पुढचा मणी परत घ्यायचा आहे आपल्याला। परत पुढचा मणी घेतला। आता आपल्याला इथे 2च मणी ओढायचे आहे, कारण हे 2 मणी आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणून लक्ष ठेवून बघा। बघा आता हा मणी घ्यायचा आपल्याला। हा एक, हा आणि हा दुसरा मणी असा घ्यायचा आहे आपल्याला। तर आता आपल्याला 2-2च मणी ओढायचे आहेत। ही डबलची पट्टी तयार होणार। हे बघा आपण आता डबल पट्टी तयार केलेली आहे। आता आपल्याला याची पेटी बनवायची आहे, पेटीचा आकार द्यायचा आहे याला। तर हा आपल्याला एक मणी घालून हे करायचं आहे। या मण्यातून आधी घेतलंय आपण, आता एकच मणी टाकायचं याच्यामध्ये। एक मणी टाकला की हे 2 मणी वरचेच घ्यायचे आपल्याला फक्त।
आता पुढचा मणी घ्यायचा आपल्याला। हा बघा बघा, हा बघा, एक पुन्हा एक मणी टाकायचे। हा मणी टाकल्यानंतर इकडच्या साईडचा मणी घ्यायचा आपल्याला। आता या साईडचा बघा, अशी एक प्रकारे पेटी तयार होते। हे बघा, एकसारखं दिसतंय। आता दुसरा मणी पुढचा घ्यायचा आहे परत आपल्याला। पुन्हा एक मणी ओळायचा। अशा प्रकारे ती एक पेटी तयार होते। ठुशी माहिती आहे आपल्याला, ठुशी, ठुशी सारखी ठुशीची डिझाईन आहे ती। हे बघा, अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे। बघा, कुणी सगळीकडनं तीनही इकडनं सारखी दिसते। ही ठुशीची डिझाईन आहे। ही बघा, ही अशी बनवलेली आहे। हा असा हार आपण असाही घालू शकतो। याला जर काही डिझाईन बनवायचं असेल तर ती डिझाईन पण आपण बनवू शकतो। तर बघा, ही पट्टी तयार केलेली आहे आता। तर तुम्ही करून ठेवा, उद्या पुढची डिझाईन पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार। तर पुढची डिझाईन ही राहील। तर हे असा हार घातला गळ्याला तर खूप छान वाटतो। साडीवर छान दिसतो, ड्रेसवर छान दिसतो, खूप छान दिसतो। तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। सर्व तुमच्या मैत्रिणी, बहिणी कोणी असेल त्यांना सांगा। स्मिताज क्रिएशनला सबस्क्राईब करा। थँक यू।